चला तर आज आपण आणखीन एका वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची ती पाहूया. तर पाववाटी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत, तीळ पण भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पाण्याचा वापर करून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तेल गरम करून त्याच्यामध्ये ठेचलेली मिरची चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर मेथीची भाजी एक जुडी निवडून घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, वरती झाकण ठेवायचं, झाकणावर पाणी ठेवायचं, 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. 1 टेबलस्पून भाजलेलं बेसन टाकायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे आणि तिळाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि परत 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. थोडीशी थपथपीतच भाजी करायची, तुम्हाला पाहिजे तर थोडी पातळ पण भाजी करू शकता. त्याच्यानंतर फोडणी द्यायची वरून. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, लसूण बारीक कापलेला, हिंग आणि मिरची टाकायची. याला लसणी मेथी पण म्हणतात. खूप छान लागते ही भाजी.